स्वामी समर्थ अध्याय 2 श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्याय। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे। नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा। पुढे लोकोद्धारकारणे भाग पडले प्रगट होणे, धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य। स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली रेखा, परी तिच विषयी शंका मना माझी येतसे। गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण मिळे मनोनी शंका पत्रिकेची। ते केवळ अनादि सिद्ध खुंटला ते पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले। अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी, पैसेली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की। त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडलीसी महाराजांनी सुचविले। 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसोनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण। पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी। स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले काळीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली। मग तेथून सहजगती पातुलो गोदा तटाका प्रती, जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली। केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो। येऊन या मंगलवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो। तेथून स्वच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो। तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले। तैसा सुनी या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसा आमुचे सकळ वृत्त गेले उठून उभयता। एकोनिया ऐशी वाणी उभयता संतोषले मनी, मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता। 12 वर्ष मंगलवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली। सदा वास अरण्यात बहुधा न इति गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती। कोणी काही आमोनी देती तेची महाराज बक्षिती, शनेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी। वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे। त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जयशंकर, तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला। ते जाणोनी अंतरकून स्वामींसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती। दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी। अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वद्विता ज्यांची सत्ता सर्वत्र। ओ हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो। तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अखंड, भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत द्वितीयाध्याय गोडहा।
श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.